माहिती मीडियातून मला समजली. हे जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे. चला अहो, पण असं काही घडलेलं नाही अजून. ही तुमच्याकडनं जी मीडियाला जी माहिती आता दिसते त्याच्यावरती मी उत्तर दिलंय. मीडियातली जी माहिती आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय त्याच्यावरती मी उत्तर देतोय की त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे. खाजगीमध्ये बोलण्याला काही अर्थ नसतो. नंबर 1, पक्षामध्ये अनेकदा याच्यावर पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा होत असते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांची जी टीम आहे तरुणांची त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. का बरं? दिल्लीमध्ये विधान परिषदेवरती चर्चा का व्हावी? आज उद्या लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक आहे, डिलिमिटेशनचा विषय आहे. या बिलांमुळे देशामध्ये एक आग लागलेली आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे. हे अत्यंत गंभीर विषय आहे. विधान परिषदेमध्ये कोण जाणार किंवा अन्य काही गोष्टी होणार की नाहीत त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे चर्चा करायला. तुम्ही मिस कॉल एवढं काय घेऊन बसला ते लक्षात घ्या की महिला आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे. महिलांच्या राजकीय हिताआड शिवसेना कधीही आलेली नाही, येणार नाही. आणि महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तो महाराष्ट्र. आपण जेव्हा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ देतो तेव्हा त्यांनी आम्हाला हेच मार्गदर्शन केलेलं आहे ना की महिलांना सक्षम बनवायला पाहिजे. तसं नसतं तर आज मुंबईच्या महापौरपदी महिला नसत्या किंवा विधिमंडळामध्ये महिला नसत्या. एक ऐतिहासिक पाऊल आहे असं नरेंद्र मोदी सांगतायत. ठीक आहे. महिला असं आहे की या देशातल्या सर्व पक्षीय महिलांना हे विधेयक आपलं वाटत असेल तर त्याला शिवसेनेनं किंवा अन्य कोणत्याही पक्षाने विरोध केलं. ज्या पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना न करता, ज्या पद्धतीनं जनगणनेची सुरुवात न करता या सगळ्या विषयाला पुढे नेलं जात आहे तिथे वादाचा मुद्दा. नुसते एकत्र होताना दिसत नाही. मला असं वाटतं की भविष्यामध्ये एक मोठा संघर्ष रस्त्यावर होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये 72 जागा होत आहेत. 72. मला असं वाटतं की 72 पेक्षा जास्त जागा व्हायला पाहिजे. विधानसभेच्या 400 जागा होणार आहेत. आता या 400 जागांसाठी नवीन विधान भवन अजून बांधलेलं नाही. आणि मला अशी भीती वाटते की उद्या या 400 जागा झाल्यावर त्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे 2 तुकडे जर या लोकांनी केले त्याची तयारी आहे का? की आता 400 जागा, 400 विधानसभा सदस्य या क्षणी मुंबईच्या विधान भवनात त्यांना बसायला जागा नाही. मग आम्ही विदर्भात नागपूरला बसतो, तुम्ही मुंबईत बसा. आणि अशा पद्धतीनं ही फाळणीची, महाराष्ट्राच्या फाळणीची मुहूर्तमेढ रोवली जाणार नाही ना अशी एक सुप्त भीती महाराष्ट्राच्या मनामध्ये आज आहे. नाही, डिलिमिटेशनवरती चर्चा होईल. आज राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जी बैठक आहे त्याच्यावर या विधेयकाबाबत सर्वानुमते चर्चा. नाही, महिला विधेयकाच्या संदर्भात विरोध करण्याचं आम्हाला कारण दिसत नाही.
महिलांच्या राजकीय हक्कांना विरोध करण्याचा कोणीही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेण्याचं मला कारण दिसत नाही. किंबहुना जेव्हा हे विधेयक आलं होतं 2023 साली, तेव्हाही आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यामुळे आता फक्त डिलिमिटेशन ज्या पद्धतीनं समोर आलेलं आहे, मतदारसंघाची पुनर्रचना ज्या पद्धतीनं समोर आलेली आहे, ती संपूर्ण देशामध्ये गंभीर समस्या निर्माण करू शकते. दुसरं असं की ही विधेयकं मंजूर करण्यासाठी अत्यंत चुकीची वेळ सरकारनं निवडली आहे. 5 राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्या राज्याचे खासदार प्रचारात अडकलेले आहेत. ते दिल्लीत पोहोचतील की नाही मतदानासाठी अशी शंका सगळ्यांना आहे. आणि त्यांना त्यांच्या राज्यामध्ये बिझी ठेवून मतदान घ्यायचं, कारण 2/3 मेजॉरिटी शिवाय ही बिलं मंजूर होणार नाही. 2/3. आणि भारतीय जनता पक्षाकडे स्वतःची 240 लोक, 360 खासदारांची ताकद या बिलाच्या मागे हवी. ती आता कशी गोळा करतायत ते पाहावं लागेल. नक्कीच हे बिल मे महिन्यात सुद्धा घेता आलं असतं. मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं की 29 एप्रिल नंतर तुम्ही कधीही या विषयावरती अधिवेशन बोलवा किंवा सर्वपक्षीय बैठक बोलवा. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 5 राज्यातल्या तुम्ही कधीही या संदर्भात आम्हाला चर्चेला बोलवा किंवा विशेष अधिवेशन घ्या, आम्ही तयार आहोत. ही जर विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका असेल तर मोदी ऐकायला का तयार नाही? का तयार नाही? याचं कारण इतकंच आहे की पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यातले खासदार कदाचित या विधेयकाला मतदान करण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी इथे पोहोचू शकतात. ही अत्यंत भ्रष्ट मनोवृत्तीचं लक्षण आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलंय का गांभीर्यानं? फक्त याला धडा शिकवू, त्याला धडा शिकवू, त्याला सोडणार नाही आणि ह्याला सोडणार नाही. 4 वाक्य त्यांची आहेत गृहमंत्र्यांची. 4 वाक्य आहेत ना. मिसकॉल जो दिला मागतायत, मिसकॉल या विधेयकासाठी महिलांच्या, आणि भाजपच्या ज्या नेत्या आहेत त्या घरोघर जात आहेत पुष्पगुच्छ घेऊन. त्यांनी नाशिकमध्ये असंख्य महिलांचं शोषण होत असताना सरकार काय करत होतं या संदर्भात बोलायला पाहिजे. नाशिकमध्ये साधारण 3 भोंदू बाबांनी मिळून 500 पेक्षा जास्त महिलांचं शोषण केलं. सरकार झोपलं होतं का? आता अमरावतीचं एक प्रकरण आलंय. अमरावतीचं प्रकरण आलं. साधारण गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत हजारावर जास्त महिलांचं शोषण झालंय. आणि तुम्ही मिसकॉल मागताय का आमच्याकडे? मिसकॉल मागताय विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी? काय करताय तुमचं गृह खातं महिलांच्या रक्षणासंदर्भात, सुरक्षेसंदर्भात, त्यांच्या आबरूच्या रक्षणासंदर्भात? ह्याच्यावर जरा बोला देवेंद्रजी, आणि तुमच्या महिला आघाडीला बोलायला सांगा. ड्रगची सगळ्यात मोठी फॅक्टरी कुठे सापडली? साताऱ्यात सापडली. काय केलं देवेंद्र फडणवीसांनी? त्यातल्या मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केलाय की नाही हे त्यांनी आपल्या छातीवरती हात ठेवून सांगावं. मॅन्ड्रेकची सगळ्यात मोठी फॅक्टरी, ड्रगची सगळ्यात मोठी फॅक्टरी या महाराष्ट्राच्या साताऱ्यामध्ये. काय केलं तुम्ही मला सांगा ना. तुमच्या पोलीस अधीक्षकाने किती लोकांना त्यात वाचवलं आणि तुमचे काय आदेश होते? तुम्ही कसे फोन करत होतात? हा सगळा ड्रगचा पैसा हा राजकारणामध्ये आलेला. मुंबईमध्ये मुलं मेली तरुण. खुलेआम ड्रगचा व्यापार मुंबईसारख्या शहरात, नागपूरसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात, सगळ्या मोठ्या शहरामध्ये, नाशिकमध्ये शाळेच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर ड्रग्स विकलं जात आहे खुलेआम. आम्ही मोर्चे काढले त्याच्यावर. तर या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार आहात? आणि हा सगळ्या ड्रग्सचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू हे गुजरात मधलं मुंद्रा पोर्ट आहे. किती वेळा आम्ही सांगायचो, मुंद्रा पोर्टवर हा सगळा माल उतरतो आणि अख्ख्या देशामध्ये वितरित केला जातो. देशाच्या गृहमंत्र्यांनी नव्हे तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी निवडणुकांच्या प्रचारापेक्षा
राज्याच्या आणि देशाच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निवडणुका होत असतात. बघा, माझ्याकडे ज्याविषयी माहिती नाही त्याच्याविषयी बोलणार नाही, पण पोलिसांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना याबाबत एक कडक आचारसंहिता असणं गरजेचं आहे. ही आचारसंहिता असणं यासाठी गरजेचं आहे की जर कायदा सुव्यवस्था, महिलांचं रक्षण यांची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे, तेच जर अशा भोंदूबाबांच्या मागे लागले तर लोकांनी जायचं कोणाकडे? राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे अशा भोंदूबाबांच्या चरणी नतमस्तक झाले तर लोकांना काय आदर्श मिळणार? हा साधा प्रश्न आहे. नाही, यात सक्तीची गरज काय? भाषावार प्रांतरचना झाल्यावर त्या त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेला महत्व मिळायलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर आम्ही मराठीची सक्ती करत असू तर ती योग्यच आहे. मराठी यायलाच पाहिजे. तर ते इतर भाषांचा अनादर कुठे करतोय? पश्चिम बंगालमध्ये बंगाली यायला पाहिजे, केरळामध्ये लोकांना मल्याळी यायला पाहिजे, हिंदी राज्यामध्ये हिंदी भाषा बोलली गेली पाहिजे, ओरिया बोलली गेली पाहिजे. प्रत्येक राज्याने आपल्या राज्य भाषेचा आदर केलाच पाहिजे.